भाजप म्हणूया की राष्ट्रवादी, आमदारकी की खासदारकी? एकदमच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की हे आता तुम्ही सेटल करा. एकदमच हा 17 तारखेला माघारच्या शेवट दिवशी हा बॉम्ब फुटतोय. कितपत कार्यकर्ते ह्याला पचवतील, कितपत कार्यकर्ते ह्याला मान्य करतील, ही खरं सांगतो आपल्याला. मला आणि मुश्रीफ साहेबांना ते टेन्शन होती की कार्यकर्ते कसे घेतील. जी काय किरकोळ मारामारी झाली ती सगळी शहरामध्येच होती. ठीक आहे ना, आता राजकारणामध्ये अलायन्सेस होत राहतात ना. तर त्यांनी केलं तर ओके, आम्ही केलं तर अभद्र, असं कसं होतं. राजेसाहेबांच्याकडे आता खासदारकी, मुश्रीफ साहेबांच्याकडे आमदारकी, मग हे नेमकं समीकरण ठरलंय? जे काय ठरले ते माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय मुश्रीफ साहेबांनी माझ्यात ठरले की योग्य वेळी त्याचे आम्ही पत्ते उघडू. की फक्त ह्या नगरपालिका निवडणुकीसाठी हे एकत्र? कुठलीही युती तुम्ही फक्त नगरपालिकेला करून मग परत जिल्हा परिषदेला करून चालत नाही. एक मिसकन्सेप्शन आहे की नगरपालिकेची सत्ता हाती घेण्यासाठी आम्ही दोघं एकत्र आलोय. म्हणजे मुश्रीफ साहेबांवर मी मिटवणं हे मुख्यमंत्र्यांशिवाय शक्य नव्हतं. ते समजून घेतलं पाहिजे की कोणी घडून आणली आणि शेवटी ते आपल्या सगळ्यांचे बॉस आहेत. खरंच टोक्याची भूमिका मुश्रीफांच्या लोकल कार्यकर्त्यांना होतं. त्यांनी म्हटलं राजे तुम्ही योग्य निर्णय घेतला. ही वाटचाल कुणाचा हात धरून असणार आहे? एका बाजूला शरद पवार साहेबांचा हात धरून असणार आहे की दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात धरून असणार? दर्शक हो, नमस्कार. KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर नगरपालिकेची ही निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आपण आहे कागलमध्ये म्हणजे मी इथं जाणून बुजून उदाहरण देईल की ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं प्रत्येक वेळेला राजेसाहेब म्हटलं जाते, पण कागलमध्ये कुणी एक्सपेक्ट देखील केलं नव्हतं. कालपर्यंत म्हणजे परवा तुमची हे जे काही पत्रकार परिषद होण्यापर्यंत कुणी गृहीत सुद्धा धरलेलं नव्हतं की अशा पद्धतीनं तुम्ही दोघं परस्पर इतकं विरोधी असून एकत्र येऊ शकता. आणि जे अशक्य ते शक्य तुम्ही करून दाखवलेलं आहात. आणि त्या संदर्भातच आज आपण राजेसाहेबांच्या सोबत संवाद साधणार आहे, चर्चा करणार आहे. ही चर्चा राजकीय पण राहील, मुक्त स्वरूपाची पण राहील. काही प्रश्न जे आहेत ते तिखट सुद्धा राहतील. काय अडचण नाही, प्लीज. तर त्या संदर्भात आपण यांची जी काही मतं आहेत ती जाणून KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे. पहिल्यांदा KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, ही जी काही सगळी राजकीय समीकरणं जी घडलेली आहेत ही कशा पद्धतीने नेमकी घडलेली? आता ज्या गोष्टी घडल्या त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही स्पष्ट केलेल्या आहात, पण पडद्यामागे नेमकं काय घडलं ह्याच्याबद्दल उत्सुकता आम्हाला आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? या प्रक्रियेची म्हणजे एक नॉन पॉलिटिकल मध्यस्थी होते. ज्यांना वाटलं की राजेसाहेब आणि मुश्रीफ साहेबांमध्ये हे मिटलं पाहिजे. सो त्या नॉन पॉलिटिकल मध्यस्थीच्या माध्यमातून एक डायलॉग सुरू झाला. आमच्या फिजिकल मीटिंग्स काय नव्हत्या, पण आमच्या दोघांमध्ये ते भेटायचं का नाही हे एक हेजिटेशन होतं. मला वाटतं एकदा मुश्रीफ साहेबांनी पण देवेंजींना हा विषय उल्लेख केला की आमचं मध्यस्थीच्या माध्यमातून डायलॉग चालू आहे. माझाही उल्लेख देवेंजींशी झाला की आमचं मध्यस्थींच्या माध्यमातून डायलॉग चालू आहे. योगाने आम्ही दोघांनी इंडिव्हिज्युअली हे मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. आणि त्यानंतर मुख्यमंत्रीनी मुश्रीफ साहेबांना म्हटलं की ठीक आहे, मी राजेंशी बोलतो. आणि मला मुख्यमंत्री महोदयांनी बोलून घेतलं आणि मला म्हटले की माझी इच्छा आहे की तुम्हीही मला बोलला की मध्यस्थीच्या माध्यमातून बोलणं चालू आहे आणि मुश्रीफ साहेबही मला बोलले. तर माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी मिटवावं, तुम्ही दोघांनी एकत्र यावं. आणि मी तुम्हाला शब्द देतो की येत्या काळामध्ये ज्या काही अडचणी असतील ह्या अलायन्समध्ये ते सगळं स्वतः मी बघतो. आणि जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री या गोष्टीचा उल्लेख करतात, राज्याचे मुख्यमंत्री या गोष्टीचं बोलतात, तेव्हा त्याचा एक आपल्याला सिरियसली विचार करावा लागतो. आणि त्या अनुषंगाने 16 तारखेला त्यांनी आम्हाला दोघांना वर्षा बंगल्यावर बोललं. त्याच्या आधी 1 तास 1.5 तास आम्ही हॉटेलमध्ये बसून चर्चा केली. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं सीट शेअरिंगवर काही बोलू नका. तिचं बरं भांडण झालं तर परत म्हणजे दिवसाभरातले 11 कार्यक्रम संपून ते जेव्हा रात्री आले, आम्हालाच अपॉइंटमेंट दिली होती आणि त्यांनी तो फॉर्म्युला मांडला की या फॉर्म्युलाप्रमाणे आपण जावं. आणि
एक अंडरस्टँडिंग आहे की लॉंग टर्म आपण हे अलायन्स ठेवायचं आणि त्याची सुरुवात नगरपालिकेतून करावी. आणि शेवटी राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा बोलतात आम्ही दोघांनी त्यांचा मान ठेवून एकत्र यायचं निर्णय ह्या घेतला. चर्चेना सुरुवात कधीपासून झाली? नाही, कम्युनिकेशनचाच वाया नाही, individually- जे मध्यस्थी व्यक्ती होते तुमच्याकडे असेल त्यांनी त्यांच्याकडे प्रपोज केलं. असेल. असं फार काय मोठा डायलॉग काय होत नव्हता. ओके. कारण आय वॉज नॉट शुअर भेटायचं का नाही, ही वॉज नॉट शुअर भेटायचं का नाही साहेब पण. तर ते मध्यस्थी असं प्रपोज केलं की तुम्ही एकत्र काय येत नाही. नॉन पॉलिटिकल पर्सन, त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. मग फार काय ती मुवमेंट काय होत नव्हती. पण योगायोगाने मी देवेंजींना उल्लेख केला की असं एक कम्युनिकेशन चालू आहे. त्यांनी उल्लेख केला, मग देवेंजींनी त्यात पुढाकार घेतला. नाही, खरं बघायला गेलं तर म्हणजे बोलायला जेवढी ही गोष्ट सोपी वाटते की तुम्ही आता जी स्पष्ट कराल त्यात जेवढीशी सोपी वाटते, पण प्रत्यक्षात मात्र हे 36चा आकडा असणारा पूर्णपणे म्हणजे तुमच्यात असेल, मुश्रीफ साहेबांच्यात असेल, अशा पद्धतीनं पूर्णपणे होता. आणि त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा म्हणजे संवाद होऊन एकत्र येतात. लोकांना हे पचनी पडेल का? लोकांना हे पटेल का? ग्रामीण आता ही पकडून चालू आहे की शहराची निवडणूक आहे. मग असे म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये म्हणजे मतदारसंघ बघायला गेलं तर ग्रामीण आहे, शहरी आहे. 3 नगरपालिका आणि 8 जिल्हा परिषद त्याच्यामध्ये विखुरलेला आहे. शहरामध्ये तुम्ही आता ह्या अशा पद्धतीने एकत्र आलात, हे लोक आता मी प्रचाराच्या निमित्तानं बघतोय लोकांनी सुद्धा ते स्वीकारलेलं आहे शहरामध्ये. ग्रामीण भागामध्ये काय होईल तुमचा? ग्रामीण जास्त टोक्याचा संघर्ष शहरातच जास्त होता. जी काय किरकोळ मारामारी झाली ती सगळी शहरामध्येच होती. ग्रामीण भागामध्ये 1-2 सेन्सिटिव्ह गावं सोडली तर ते काय फार संघर्ष नव्हता. आणि ओव्हरऑल मी खरं सांगतो आपल्याला, मला आणि मुश्रीफ साहेबांना ते टेन्शन होती की कार्यकर्ते कसे घेतील. कारण काय झालं की आदल्या रात्रीच ही बोलणी झाली. असं नव्हतं की हे माझा आणि मुश्रीफ साहेबांच्या काय फिजिकल मिटिंग झाल्या, 4-5 मिटिंग असं करत करत एकदमच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की हे आता तुम्ही सेटल करा. आम्हाला पण तो वेळ कमी मिळाला. आम्हाला टेन्शन होतं की ठीक आहे एकत्र आलो, पण एकदमच हा 17 तारखेला माघारच्या शेवट दिवशी हा बॉम्ब फुटतोय. कितपत कार्यकर्ते ह्याला पचवतील, कितपत कार्यकर्ते ह्याला मान्य करतील, शहर आणि ग्रामीण दोन्ही. बट सरप्राइझिंगली मी सांगू, आम्हाला जेवढं अवघड वाटलं त्या तुलनेत कार्यकर्त्यांनी रिस्पॉन्स चांगला दिलाय. त्यांनाही वाटतं की हे संघर्ष मिटला पाहिजे. ग्रामीण भागातून रिस्पॉन्स पण चांगला यायला लागला, लोकांचे मेसेजेस यायला लागले. म्हणजे मी अशी लोक सांगतो की ज्यांचं खरंच टोक्याची भूमिका मुश्रीफांच्या लोकल कार्यकर्त्यांना होतं. त्यांनी म्हटलं राजे तुम्ही योग्य निर्णय घेतलाय. म्हणजे नॉट टू प्लीज मी, त्यांनाही वाटतं की लॉंग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू हे डिसिजन्स होतील. आणि आता आपण जर बघितलं तर शहरामध्ये जेवढ्या लोकांनी फॉर्म भरले होते त्यांनी माघार घेतली आणि माघारच्या नंतर पण भरपूर लोकांनी येऊन पाठिंबे पण दिले की आम्ही तुमच्यावर आहोत. सो त्याच्यामुळं त्याला रिस्पॉन्स चांगला मिळालाय आणि कार्यकर्त्यांचं पण कोऑर्डिनेशन चांगलं झालं. सरप्राइझिंगली आम्हाला अपेक्षित नव्हतं, हेही आम्ही दोघं मान्य. तुम्ही बोलताना एक मुद्दा मांडलात की लॉंग टर्म साठी फक्त ह्या नगरपालिका निवडणुकीसाठी, मी तोच प्रश्न परत एकदा रिपीट करतो की फक्त ह्या नगरपालिका निवडणुकीसाठी हे एकत्र आलेले आहेत, पुढच्या सर्व निवडणुकांसाठी स्टार्ट विथ नगरपालिका. ओके. बेसिकली आम्ही काय नगरपालिकेसाठी एकत्र आलो नाही. एक लॉंग टर्म माझं मत आहे की आम्ही दोघांनी एकत्र आलो तर आय थिंक अ लॉट कॅन बी अचीव्ड. कागलसाठी पण आपण भरपूर करू शकू आणि माझं मत आहे की हा संघर्ष पण थांबेल. आणि मला असं वाटतं की कुठलीही युती तुम्ही फक्त नगरपालिकेला करून मग परत जिल्हा परिषदेला तोडून चालत नाही. एक लॉंग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू आपण घेतलं आणि त्याच्यातली सुरुवात नगरपालिका आहे. एक मिसकन्सेप्शन आहे की नगरपालिकेची सत्ता हाती घेण्यासाठी आम्ही दोघं एकत्र आलोय. आय थिंक दॅट इज नॉट द इश्यू. आय थिंक लॉंग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही हा विचार करून एकत्र येतोय. काही माध्यमांच्या मध्ये काही छापून आले की राजेसाहेबांना आता विधान परिषद, काही वेळेला आले की राजेसाहेबांच्याकडे आता खासदारकी, मुश्रीफ साहेबांच्याकडे आमदारकी किंवा मुश्रीफ साहेबांच्याकडे आमदारकी आणि राजेसाहेबांना म्हणजे मुश्रीफ साहेबांच्याकडे खासदारकी आणि राजेसाहेबांच्याकडे आमदारकी. मग हे नेमकं समीकरण ठरलंय काय? जे काय ठरलंय ते माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय मुश्रीफ साहेबांनी माझ्यात ठरले आणि माझं मत आहे की योग्य वेळी त्याचे आम्ही पत्ते उघडू, योग्य वेळी आम्ही ते एक्सप्लेन करू. पण आता माझं मत आहे की
आपण नगरपालिकेतून सुरू करतोय, पुढे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती पण आम्ही एकत्र लढू आणि बाकीच्या पुढच्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्याच्या आम्ही एकत्र राहणार आहे. बाकी जे काही ठरले आय थिंक योग्य वेळी आम्ही सांगू आपण त्याच्यावर. हे एवढं म्हणजे सरप्राइझिंग होते की बऱ्याच म्हणजे तुमच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणायला काही हरकत नाही आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर. कारण तुम्ही आणि साहेब एकत्र येणार असं गृहीत सुद्धा धरलेलं नव्हतं आणि तुम्ही एकत्र आलात आणि तो म्हणजे कागलमध्ये बॉम्बच होता. तर ह्याच्यावरती तुमचं काय उत्तर? नाही, आम्ही पण कधी गृहीत धरलं नव्हतं की आम्ही एकत्र येऊ. बट जेव्हा तो प्रस्ताव मध्यस्थीने एका व्यक्तीने मांडला माझ्यासमोर किंवा त्यांच्यासमोर नॉन पॉलिटिकल, आम्ही त्याच्यावर विचार केला. बट ह्या अलायन्सचा सगळ्यात मोठी गोष्ट काय, कसं आहे कागलच्या इतिहासामध्ये हे अलायन्सेस झालेत. राजेसाहेबांनी मंडलिक साहेबांनी अलायन्स केलाय, टोक्याची भूमिका असताना त्यांचं तर आमच्यापेक्षा 100 पटीने झाले. बरं 6 निवडणुका लढवून एकामेकाविरुद्ध लढून मुश्रीफ साहेब आणि संजय बाबा पण एकत्र आले. आणि जे तुम्ही म्हणताय विरोधक कोणाचं, आता संजय दादांचे पण जे स्टेटमेंट एका काळी ते आणि मुश्रीफ साहेब पण एकत्र होतेच ना. सो मला असं वाटतं की ते अलायन्सेस पण झाले आणि तशीच ही अलायन्स आहे. फक्त या अलायन्सचं त्याला एवढं वेटेज का मिळालं की असं महाराष्ट्रामध्ये पहिली अलायन्स आहे ज्याला स्वतः मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली, म्हणजे फायनल केलं. त्याच्यामुळे त्याला एवढं लाईमलाईट मिळाली. कारण लोकांना माहिती आहे की हे म्हणजे मुश्रीफ साहेबांवर मी मिटवणं हे मुख्यमंत्र्यांशिवाय शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याला लाईमलाईट. आणि राहिला प्रश्न विरोधकांचं, मला कळत नाही आम्ही दोघांनी अलायन्स केल्यानंतर एवढं रिॲक्शन यायची काय आवश्यकता मला ऍक्च्युली कळत नाहीये. म्हणजे आता आमदारकीला 3 माझ्या विरुद्ध होते, असं मला वाटत नाही मी काय असे काही कमेंट्स केलेत फार की हे कशाला असं कसं. ठीक आहे ना, आता राजकारणामध्ये अलायन्सेस होत राहतात ना. सो तो विषय मला ते एवढं काय. विरोधक म्हणतायत आता नेते म्हणून तुम्ही दोघं एकत्र मांडीला मांडी लावून बसलाय, पण कार्यकर्त्यांनी तिकडे डोकी फोडून घेतली. मग हे पटणार आहे का? हे कागलची जनता स्वीकारणार आहे का? हे कागलच्या जनतेला रुचणार आहे का? अशा पद्धतीच्या टीका तुमच्यावरती मुश्रीफ साहेबांच्यावरती होत आहेत किंवा त्या राजकारण म्हणून विरोधकांनी स्टेटमेंट म्हणजे मी विरोधकांनी म्हणेन, नाव घ्या ना आपण. नाही, हे बघा विषय असा आहे की मी अजूनही म्हणतो तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये खाली फीडबॅक घ्या की किती फास्ट ते मूव्ह झाले, किती फास्ट मायक्रो लेवलचे प्लॅनिंग झालेत. आणि त्याच्यामुळे 17 तारखेला जेव्हा तो बॉम्ब फुटला 101% दुपारचं वातावरण वेगळं होतं. नेक्स्ट डे 18 तारखेच्या प्रेसचं वातावरण वेगळं होतं. आणि काल परवा तुम्ही जाऊन आला तर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये काहीच इश्यूज नाहीयेत. मला कार्यकर्त्यांच्या मॅच्युरिटी लेवलवर मला खरंच कौतुक वाटतं की इट इज अ गुड डिसिजन. आणि परत मी सांगतो इतिहासामध्ये सगळ्यांनी झाले. आता संजय दादा आणि मुश्रीफ पण एकत्र होते ना, तर त्यांनी केलं तर ओके, आम्ही केलं तर अभद्र, असं कसं होतं? नाही, तुम्ही आता म्हटलात की आम्ही केलं तर अभद्र. तुम्ही खरं बघायला गेलं तर स्वतःची जमीन वाचवण्यासाठी ही जी काही तुम्ही एकत्र आलेली ही अभद्र ही युती म्हणूया आपण, ही ह्या गोष्टीसाठी एकत्र आलेली आहेत अशा पद्धतीचे सुद्धा आपल्यावरती आरोप झालेले आहेत. त्याच्याबद्दल काय? नाही, माझ्या जमीन वाचवायचा काही विषयच नाही. ऑलरेडी कोर्टमध्ये केस असून त्या कामाला स्थगिती पण मिळाली. सो मला काय वाचवण्यासाठी कोणावर युती करायची आवश्यकता नाही, बरोबर. आणि त्याच्यामुळे आणि राहिला प्रश्न ईडीचा, त्याच्याबद्दल मुश्रीफ साहेबांनी पण आपलं उत्तर दिलेलं आहे. सो मी परत सांगतो की आम्ही हे इतकं टोकाचा संघर्ष झाल्यानंतर ह्या अशा लहान गोष्टींसाठी आम्ही एकत्र येण्यासाठी नेते नाही आहेत, बरोबर. परत मी सांगतो की जे काही लोक टीका करतायत ते समजून घेतलं पाहिजे की हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही युती घडून आणली आहे. सो आपण आय थिंक ते समजून घेतलं पाहिजे की कोणी घडून आणली आणि शेवटी ते आपल्या सगळ्यांचे बॉस आहेत. जाहीरनामा साहेब आपला प्रसिद्ध झाला, त्या तुमची मी काही भाषणं सुद्धा बघितली, त्यामधून कागलच्या विकासासाठी तुम्ही एक रोडमॅप घेऊन चाललेला. तो नेमका कशा पद्धतीने असणार आहे? डेव्हलपमेंट वरती आपण थोडं बोलूयात. कागल विकसनशील शहर आहे, या विकसनशील शहराला विकसित करण्यासाठी काय नेमका आपला रोडमॅप असणार? कागल नगरपालिकेसाठी जो 5 वर्षाचा प्लॅन जाहीरनामा आज आपण डिक्लेअर केला,
शाश्वत विकासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मुश्रीफ साहेबांनी आमचं विजन आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज हा फार मोठा प्रोजेक्ट आहे. ऑलरेडी मुश्रीफ साहेबांनी त्याला पुढाकार घेतला होता. ती फाईल आता टेक्निकल सँक्शनसाठी येईल. येत्या काळामध्ये ते झाल्यानंतर 2-3 वर्ष नागरिकांना अडचण होणार आहे, कारण शेवटी हे सगळं डगाप आपण करतो, पण 25 वर्षाची एक सोय होईल. इट्स अ व्हेरी ॲम्बिशियस प्रोजेक्ट. आणि मला वाटतं की 2 पार्टी एकत्र आल्यानंतर तेच एवढ्या हाय लेवलचा प्रोजेक्ट घेऊ शकतं, कारण तो आणि दुसरं एक सोलारचा प्रोजेक्ट आम्ही आता प्रपोज केलाय. स्वर्गीय राजेसाहेबांचं ते स्वप्न होतं आणि तो प्रोजेक्ट आता मुश्रीफ साहेबांनी आम्ही पुश करायला लागलोय. त्याच्यामध्ये नगरपालिकेचं लाईटचं बिल आणि नागरिकांचंही मोठ्या प्रमाणामध्ये आपण सेव्हिंग करू शकू. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं कागल आहे, त्याच्यामुळं कागल नगरपालिका आणि येत्या काळामध्ये जेवढ्या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहे, आय हॅव अन ॲम्बिशियस ड्रीम की आपण ते सगळं डिजिटलाइज केलं पाहिजे. ओके. ग्रामीण भागामध्ये जी काही मुलं मेरिट रँकिंगमध्ये येतात, म्हणजे तुम्ही आता महानगरपालिकेचं आणि ग्रामीण भागातलं 70% ग्रामीण भागातली मुलं आहेत. बरोबर. आणि ग्रामीण भागातल्या मुलांचं वैशिष्ट्य असं आहे की ते मेरिटमध्ये येतात विदाउट कोचिंग क्लासेस. खरं. माय सन स्टडीज इन अ प्रायव्हेट स्कूल, तरीही मी कोचिंग क्लासेसला पैसे देतो, प्रायव्हेट ट्युशन्सला. बरोबर. द्यायला नको पाहिलं. माझी पण तीच परिस्थिती होती. तर आमच्या ग्रामीण भागामधली जी मुलं आहेत त्यांना चांगले फॅसिलिटीज देणं, एज्युकेशन इज माय टॉप प्रायोरिटी. नगरपालिकेचे फंड असेल, शिक्षण विभागाचे फंड असतील किंवा CSR फंड, मला वाटतं शेवटी मी आणि मुश्रीफ साहेबांनी प्रयत्न केला तर मोठ्या CSR फंड्स आमच्याकडे येऊ शकतात. शेवटी ते खातं पण त्यांचं तसं आहे की CSR फंडाची काही कमतरता राहणार नाही. बरोबर. सो डिजिटलाइज करायचं एव्हरी क्लासरूम. एका शाळेलाही नाही, सगळे क्लासरूम, 7 शाळा आहेत. ते आमचा एक मानस आहे. कागलमध्ये ते आम्हाला करायचं आहे. ओके. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की रोजगार आणि व्यवसाय पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला त्या गोष्टीचं आता दोन्ही बँका, KDC आणि राज्य बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील असेल, OBC महामंडळ असेल आणि महिलांना पण आमचं महिला नवतांचं राजमाता जिजाऊ संघटना आहे, त्याच्या माध्यमातून महिलांना पण कसं आपण लघु उद्योग सुरू करून देऊ आणि त्यासाठी बँक्स शुड बिकम अ पार्ट ऑफ इट. याच्यासाठी पण आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये KDC आणि राज्य बँक या गोष्टी प्रमोट करणार आहे. सो माझं मत आहे की ह्या 3-4 टॉप मुद्दे आहेत. अधिक 30 तारखेच्या कार्यक्रमाला आम्ही अधिक त्याच्यावर डिटेलमध्ये बोलू. ओके. नगरपालिकेचं साहेब खरं बघायला गेलं तर उत्पन्नाचा सोर्स म्हणून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या याच्यामध्ये काही पकडलेलं आहे का, म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये तशा पद्धतीनं काय आपण व्यूहरचना ठेवलेली आहे? थोडंसं एक माझी विनंती आहे, 30 तारखेची जी सभा आहे त्याच्यामध्ये मी आणि मुश्रीफ साहेब विस्तृत त्याच्यामध्ये बोलणार. ओके. ओके. सो आय थिंक की तोपर्यंत माझी विनंती राहील की ते सस्पेन्स आपण ठेवू. बरोबर. उल्लेख केलाय, पण दोघांनी मिळून आपण ते टुरिझमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी आम्ही त्या सभेत जास्त बोलणार आहे. हे झालं साहेब ऍक्च्युली कागल संदर्भात. मुरगुड संदर्भात कशा पद्धतीचं आपलं व्हिजन असणार आहे? मुरगुडमध्ये परत अंडरग्राऊंड ड्रेनेजचं पण आहे, तिकडचं पाणी पुरवठा योजनेचं पण आहे, कारण आमचा तो प्रायव्हेट तलावावर मुरगुडला पाणी मिळतं. पण पाणी पुरवठा स्कीम जर पूर्ण झाली आणि नदीतून आपण पाणी घेतलं, कारण कसं आहे की मुरगुडची वस्ती वाढत चालली आहे, आसपास गावांची वस्ती वाढत चालली आहे. त्यानंतर एक परमनंट सोर्स ऑफ वॉटर, ती पाणी पुरवठा योजना पण त्यांनी मोठ्या प्रमाणात करायला लागले. दुसरं तिथं जे आपलं मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, तिथं जे हॉस्पिटल आहे त्याला आता ऑलरेडी एक्सपान्शनचे बजेट त्यांनी दिलेलं आहे. पण माझं तिथं मत आहे की आपल्याला तिथं डायलिसिस सेंटर सुरू केलं पाहिजे. आणि आपल्याकडे कागल आणि मुरगुड दोघांमध्ये एक वैशिष्ट्य आहे की वी डोंट हॅव अ कार्डिओ डॉक्टर. येस, दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. की आपल्या लोकांना फॉर नॉर्मल CT स्कॅन किंवा हार्ट ह्या गोष्टींसाठी कोल्हापूरला जावं लागतं. बरोबर. किंवा मुरगुडच्या लोकांना निप्पाणीला जावं लागतं. त्या ॲम्ब्युलन्समध्ये प्रचंड लोकांचे मृत्यू होतात. सो आय थिंक वी नीड आपल्या दोन्ही CPR मध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर विथ स्टाफ किंवा ते स्टाफ आउटसोर्स करून कॉन्ट्रॅक्ट करणं आणि CT स्कॅन मशीन्स आणि हे सगळे मशीन्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपण बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि कार्डिओ डॉक्टर्स हे जर आपण करू शकलो तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आरोग्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ही डेव्हलपमेंट करू शकू. शेवटच्या टप्प्यावरती मी साहेब येतो. मग इथून पुढं जी आपली वाटचाल असणार आहे ती वाटचाल कुणाचा हात धरून असणार आहे? एका बाजूला शरद पवार साहेबांचा हात धरून असणार आहे की दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात धरून असणार आहे?
येत्या काळामध्ये मला असं वाटतं की तुम्ही काय सगळा इंटरव्ह्यू आज का संपवताय? आपले अजून बरेच पार्ट्स होतील, अजून ह्या चर्चेचे बरेच पत्ते टाइमात उघडणार आहे. सो आय थिंक येत्या काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी दिसतील. भाजप म्हणूया की राष्ट्रवादी काँग्रेस? ॲज ऑफ नाव शाहू आघाडी आहे. हा, येत्या काळामध्ये त्या गोष्टी आपल्याला उघड होतील. निश्चित. आणि शेवटचा प्रश्न साहेब, आमदारकी की खासदारकी? येत्या काळामध्ये त्या आमच्या तिघांमध्ये ज्या गोष्टी ठरल्या आहेत ते येत्या काळामध्ये आपण उघड करू. निश्चितच. हा. खरं बघायला गेलं तर कागलच्या जनतेला तसेच मुरगुडच्या जनतेला या मुलाखतीच्या माध्यमातून आव्हान काय करा? मला कागल आणि मुरगुडच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे हं. की आम्हाला दोघांना सत्तेपेक्षा लोकांची सेवा करण्यासाठी जेव्हा टोकाचा संघर्ष होतो तो प्रामाणिक संघर्ष झाला आहे. आता जेव्हा आपण पॉलिटिकल अलायन्स करणार तीही प्रामाणिक करणार. आणि आपण मागच्या 10 वर्षामध्ये जर बघितलं की मुश्रीफ साहेब असतील का मी असतील, लोकांच्या सेवेमध्ये आम्ही नेहमी आहोत. येत्या काळामध्ये मुश्रीफ साहेब, मी आणि संजय बाबा घाडगे आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र राजकारण करायचं ठरवलेलं आहे आणि कागलच्या विकासासाठी एकत्र आहे. तर कागल आणि मुरगुड नगरपालिकेमध्ये मी विनंती करतो की एक हाती सत्ता आम्हाला द्या. येत्या काळामध्ये शेवटी आम्हाला दोघांच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, तर नगरपालिकेच्या ह्या पॅनलना पण मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. ही इज द बॉस ऑफ द स्टेट. आणि मुश्रीफ साहेब त्यांचे मंत्रिमंडळाचे सहकारी आहेत आणि माझे त्यांचे एक मैत्रीचे संबंध आहेत. येत्या काळामध्ये कागल आणि मुरगुडला जे काही निधी लागणार आहे ते वैयक्तिक आणण्याची जबाबदारी आम्ही दोघांनी घेतो. याच्या आधी पण शासनामध्ये पाठपुरावा करण्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी माझी स्पर्धा असायची, पण आता जर आम्ही एकत्र आलो तर मला वाटते मंत्रालयामध्ये एक कुठली फाईल फार वेळ राहणार नाही. आणि येत्या काळामध्ये दोन्ही नगरपालिकेला मी विनंती करतो की आम्ही जेव्हा 3 तारखेला निकाल घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर जाऊ तो उच्चांकित फरकाने हे पॅनल आलं असेल असा मान आम्हाला मिळावा अशी मी कळकळीची विनंती सगळ्या मतदारांना करतो. निश्चितच. खरं बघायला गेलं तर राजकीय हेवेदावे सोडून कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. याच पद्धतीचा जो विश्वास आहे यापुढे देखील आमच्यावरती ठेवा, अशा पद्धतीचं मत राजेसाहेबांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह, या मुलाखतीसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.